जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। सर्व पांडव कुमार आणि कौरव कुमार गुरूंकडून विद्या शिकून हस्तिनापुरात परत येतात आणि त्यांनी काय काय विद्या शिकली याचं प्रात्यक्षिक पौरजनांच्या समोर आणि आपल्या आजोबा, काका आणि कौरवांच्या बाबतीमध्ये पिता यांच्या समोर ही मुलं सादर करतात। कौरव आणि पांडव बलवान झालेले आहेत, विद्या विनय संपन्न झालेले आहेत हे पाहून पौरजनांना आणि सर्व राजवंशातील लोकांना आनंद होतो। पांडव आणि कौरव आपल्या गुरूंकडे जातात आणि म्हणतात, गुरुदेव तुम्ही आम्हाला इतकं संपन्न बनवलं, विद्यावान बनवलं, आता आमची वेळ आहे की आपल्याला गुरुदक्षिणा द्यावी, तेव्हा आपण आम्हाला आज्ञा करावी की आपणास काय गुरुदक्षिणा हवी ती आम्ही देऊ इच्छितो। द्रोणाचार्यांनी मुलांना म्हटलं, बाळांनो, पांचाल नरेश यज्ञसेन, ज्याला द्रुपद असंही म्हटलं जातं, या द्रुपदानं फार पूर्वी माझा विश्वासघात केला आणि विश्वासघात करून राजसभेमध्ये माझी पत्नी आणि लहानसा मुलगा यांच्या समोर त्यांनी माझा अपमान केला। त्याचं हे वागणं मला अजिबात आवडलं नाही आणि म्हणून मी त्याला अद्दल घडवण्याचं मनातल्या मनात ठरवलं आणि मित्र असल्यामुळे मित्र आक्रमण करणं उचित नाही, म्हणून तुम्हा लोकांनी त्याच्यावर आक्रमण करावं आणि त्याच्या मुसक्या बांधून माझ्या चरणात आणून सोडावं। हे जर तुम्ही करू शकला तरच मला योग्य अशी गुरुदक्षिणा प्राप्त झाली असं मी मानेन। त्याच्यावर हल्ला चढवा, पण तो माझा मित्र आहे लक्षात ठेवा, त्याचा वध तुम्हाला करायचा नाही, तेव्हा त्याला जिवंत माझ्यासमोर उपस्थित करा, हीच गुरुदक्षिणा मला हवी आहे। पांडव आणि कौरव 105 हे आता पहिल्यांदा आणि शेवटचेच 105 बरं का, इथून पुढे 105 जात नाही एकत्र, वितुष्टच निर्माण असं होणार आहे, जे आधीपासून तसं तर झालंच आहे। हे 105च्या 105 पांचाल देशाकडं कूच करतात, मध्ये मध्ये त्यांना शत्रू लाभतात, भेटतात, त्या शत्रूंचा नायनाट करत ते पुढे जात आहेत। नायनाट शब्दाचा अर्थ मध्ये नाट लावलेल्याला नाही म्हणायचं, नायनाट निघा। अरे ही तरुण मुलं आहेत, मोठ्या मोठ्या राजांना नमवतात आणि पुढे जातात, त्यांचं वैशिष्ट्य बघा। आणि अशी ही मुलं पुढे चाललेली आहेत, नगरीच्या बाहेर सर्व जण येऊन पोहोचतात। अर्जुन हुशार आहे बघा, जो हुशार असतो ना, ज्याला माहित असतं की माझी हिकमत काय आहे, सामर्थ्य काय आहे, तो आधी इतरांना करू द्या म्हणतो आणि आता त्यांना नाही जमलं तर मी दाखवतो करून काय आहे। म्हणजे आपलं वैशिष्ट्य, वेगळेपण, सामर्थ्य हे समोर प्रकट होतं। इतका हुशार अर्जुन आहे, युधिष्ठिराला म्हणतो, दादा त्या कौरवांना पुढे जाऊ द्या, आपण 5 जण इथं थांबू, विल स्टे असाइड, त्यांना जाऊ द्या पुढं, काय करायचं ते त्यांना करू द्या, त्यांना जमणार नाही मग आपण पुढे जायचं। आता अर्जुनाचा शस्त्रास्त्राचा अंदाज, अभ्यास हा इतका अधिक आहे, इतका विशेष आहे की युधिष्ठिरासारखा युधिष्ठिर सुद्धा या बाबतीमध्ये अर्जुनाचा ऐकतो। भीम सुद्धा काही म्हणत नाही, भीम सुद्धा म्हणतो ठीक आहे दादा, अर्जुन म्हणतो तसं करूया। आणि 5ही पांडव बाजूला थांबतात आणि कौरवांना म्हणतात, पहिले आपण पुढे निघालो।
आणि असं म्हणून कौरवांनी कांपिल्या नावाच्या पांचालांच्या नगरीवर आक्रमण केलं. नगरीवर आक्रमण झालं. इतकं भयंकर युद्ध चालू झालं. प्रचंड आक्रमण झालेलं आहे. युद्धाला तोंड फुटलं. प्रत्यक्ष हा द्रुपद बाहेर आलेला आहे आणि कौरवांवर त्यांनी हल्ला चढवला. असा काही हल्ला चढवला की ही पोरं त्यांचं पहिलं प्रत्यक्ष युद्ध आहे. आतापर्यंत त्यांना युद्धाचा अनुभव नाहीये. काही दिशांनी परत सुटली. कौरवांनीही सुरुवातीला त्यांच्यावर आक्रमण केलं. द्रुपदाला क्षतिग्रस्त केलं. पण या नगरवासी जनांचा आणि सैनिकांचा आपल्या महाराजांवर इतकं प्रेम आहे, इतकी आत्मीयता आहे की नगरवासी जन मध्ये पडले, सैनिक मध्ये पडले आणि त्यांनी कौरवांवर प्रतिआक्रमण केलं. कौरवांमध्ये हाहाकार माजला आणि पांडवांना विनवणी करतात, अरे या रे या, आम्हाला वाचवण्यासाठी या, आमचं रक्षण करण्यासाठी या, आम्ही तुमचे बांधव आहोत. अर्जुन म्हणतो, युधिष्ठिर दादा मध्ये पडायचं नाही, काय व्हायचं ते होऊ दे, तू युद्धाच्या भानगडीत पडू नकोस. आणि शेवटी कौरवांना परास्त करून द्रुपद विजयी झाला. द्रुपद विजयी झाला. आता आपण जायची वेळ आलेली आहे. बघा, इतका हा अर्जुन काय हुशार आहे. हाऊ टू इस्टॅब्लिश युअर सेल्फ. पण तेवढं आतमध्ये पाहिजे बरं का. नाही काही नसताना उगीच आगाऊपणा करून काही फायदा नाही. पण ती वेळ येऊ द्यावी लागते. घाई करून चालत नाही. संधीची वाट बघण्याचीही प्रवृत्ती असायला पाहिजे. सारखं संधींच्या मागे धावतो, सारखं धावतो, मग त्याचा आभाशीपणा दिसून येतो, त्याची अधीरता दिसून येते. अर्जुनासारखं व्हावं. संधी स्वतःहून दार ठोकवत नाही, तोपर्यंत मी सज्ज आहे, पण तिच्या स्वाधीन होणार नाही. संधीला स्वतःहून माझं दार उघडावं लागेल, अशी माझी तयारी मी करून ठेवायला हवी. हे जे सध्याच्या काळामध्ये आहेत ना बरेचसे, कुठले कुठले चॅम्प्स काय काय होतात बघा, रियालिटी शो, अमुक शो, तमुक शो, ऐकलं तुम्ही, बघितलं असेल. हे अर्जुनाच्या पठडीत बसणारे लोक नाहीये. ते थोडासा काजवा चमकावा तेवढा वेळ चमकतात, आयुष्यभर विझून जातात. काय उपयोग. तुम्ही असे तयार हवे की संधीनं तुमचं दार ठोठावलं पाहिजे आणि तुम्ही पुढे यायला पाहिजे. आणि आता ती संधी पांडवांच्या समोर आलेली आहे. नकुल आणि सहदेवांना चक्ररक्षक म्हणून बरोबर घेतलं. युधिष्ठिराला सांगितलं, दादा तू इथंच थांब अँड एन्जॉय द सीन. आम्ही चौघजण काय करतो बघ. अर्जुनानं स्वतःच्या रथाचे चक्ररक्षक, कारण काय रथाचं सगळ्यात महत्वाचं स्थान चक्र आहे, घोडे आहेत. चक्रांवर जर बाणांनी आघात केला आणि रथाची चक्र तुटून पडली तर रथ पुढे जात नाही आणि त्या रथाचा काही उपयोग होत नाही युद्धामध्ये. म्हणून चक्ररक्षक म्हणून एका चक्रासाठी नकुल, दुसऱ्या चक्रासाठी सहदेव, या दोघांना घेतलं. भीमसेन तर तसा त्याला रथ असो किंवा नसो काही फरकच पडत नाही. हातात गदा असो किंवा नसो, धनुष्य असो किंवा नसो, तो नुसताच पळत सुटतो आणि हत्तींनाच उचलतो आणि फेकायला सुरुवात करतो. ही भीमाची स्टाईल आहे लढण्याची. त्यामुळं एका रथामध्ये भीम आहे, दुसऱ्या रथामध्ये अर्जुन आहे, त्याच्याबरोबर चक्ररक्षक असणारे नकुल सहदेव आहेत. शस्त्रसज्ज होऊन हे आता पुन्हा कांपिल्या नगरीवर आक्रमण करतात. प्रचंड आक्रमण यांच्याद्वारे झालं आणि वेदव्यास भगवान म्हणतात, अरे यमराजासारखा दिसणारा भीम, कुणासारखा दिसतोय? यमराजासारखा दिसणारा हा भीम, या भीमानं हत्तीच्या वाहिनीवर असं काही आक्रमण केलं आणि भयंकर उत्पात चालू केला. समोरचा जो हत्ती आला, पहिल्यांदा त्याला सोंडेत धरलं, करकर फिरवलं आणि ते उरलेल्या हत्तींवर फेकलं. इतक्या वेगात आघात झाला, पुढचे 10-15 हत्ती आडवे. हत्ती
छातीच्या खाली 100-160 असे सैनिक मारले गेले आणि भीमाने प्रचंड मोठा उत्पात चालू केला आणि पाहता पाहता संपूर्ण गजदल मारून टाकला. इकडे अर्जुनानं द्रुपदावर हल्ला चढवला. भीषण युद्धाला प्रारंभ झाला. पाहता पाहता रथ, अश्व, सारथी, धनुष्य हे सगळं काही त्यांनी त्याचं नष्ट करून टाकलं आणि द्रुपदाला परास्त केलं. पित्याच्या रक्षण करण्यासाठी सत्यजित नावाचा त्याचा पुत्र येतो, तो हल्ला चढवतो, पण अर्जुनानं त्यालाही परास्त केलं. तो पळून गेला. संपूर्ण कुरुवीरांनी नगरीचा विध्वंस करून टाकला आणि अशा प्रकारे मी हरलो असं द्रुपद अर्जुनाच्या समोर गुडघे टेकून मान्य करतो. ही काही हत्या करण्याची, विनाश करण्याचं युद्ध नव्हतं, फक्त गुरुदक्षिणा द्यायची होती. आणि म्हणून अर्जुनाच्या समोर हा द्रुपद गुडघे टेकून उभा राहिल्यानंतर अर्जुनानं त्याच्या मुसक्या बांधल्या. भीमसेन तर आहेच तिथं आणि या दोघांनी मिळून गुरुदेवांच्या चरणी या द्रुपदाला आणून टाकलं. भीमाचा मात्र हिरमोड झाला. भीम म्हणाला, आत्ता तर युद्ध सुरू झालं राव, आता तर थोडी मजा येत होती, तोपर्यंत तुम्ही युद्ध थांबवलं, काही मजा नाहीये. पण आता काय, गुरूंनी एवढं युद्ध करायला सांगितलंय. जेव्हा हा द्रुपद शरण येईल तेव्हा युद्ध थांबणार आहे. मुसक्या बांधल्या, द्रुपदाला द्रोणाचार्यांच्या समोर आणून उभं केलं. द्रोणाचार्यांनी द्रुपदाची निर्भत्सना केली आणि हसत हसत द्रोणाचार्य म्हणतात, द्रुपदा, अरे तुझं राज्य मी जिंकलंय. येते लक्षात? एक वेळ तू मला म्हणाला होतास आपण शिकत एकत्र असताना की अर्ध राज्य तुझं आणि अर्ध राज्य माझं, म्हणून मी तुला मागायला आलो. तू सगळ्यांच्या समोर माझा अपमान केलास, पण मी तुझ्यासारखा नतद्रष्ट नाहीये. तुझं संपूर्ण राज्य जरी मी जिंकलं असलं तरी मित्रत्वाचं नातं लक्षात ठेवून अर्ध राज्य मी तुला देतो, दान म्हणून देतो. मी तुला अर्धराज्य देतो. आणि द्रोणाचार्य म्हणतात, जे झालं ते झालं, आता मात्र इथून पुढं मला तुझ्याशी मैत्रीच करायची आहे आणि आपली मैत्री चिरकाल राहावी. असं खोटं खोटं द्रुपद सुद्धा द्रोणाच्या समोर प्रकट करतो. ही मैत्री चिरकाल राहावी. तेव्हा पांचालांचं हे जे राज्य होतं, हे राज्य द्रोणांनी जे अर्ध मिळवलं ते गंगेच्या दक्षिण तीरापासून चर्मणमती नदी याच्या मधील तो भाग त्यांनी घेतला. आणि इकडं मात्र द्रुपदाला इतका क्रोध आला, द्रोणाचार्यांचा वध कसा होईल याचा प्रयत्न तो करायला लागला. द्रोणाचार्यांचा वध केवळ क्षात्रबलानं करणं शक्य नाही आणि म्हणून यज्ञातून दैवी पुत्र मिळवावा यासाठी तो धडपड करू लागला. पुढं अर्जुनानं ऐच्छत्र नावाची नगरी जिंकली आणि ती सुद्धा गुरुद्रोणांना अर्पण केली. अशा प्रकारे पांडवांचा हा पराक्रम सर्वत्र गायला गेला, प्रसिद्ध झाला. गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरि गोविंद जय राधारमण हरि गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय गोविंद जय जय गोपाल जय राधारमण हरि गोविंद जय जय राधारमण हरि गोविंद जय गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरि गोविंद जय जय गोविंद जय
गोपाल कृष्ण भगवान की जय जय रघुवीर समर्थ। पांडव आपल्या सद्गुणांनी शोभायला लागले। यानंतर भीम आणि अर्जुन या दोघांनीही अनेक ठिकाणी पराक्रम गाजवले, सर्व दिशांच्या राजांना हरवलं आणि स्वतःचा प्रभाव हुकूमत प्रस्थापित केली आणि प्रचंड धन मिळवलं आणि हस्तिनापुराचा कोश त्या धनाने भरून टाकला। अशा प्रकारे पांडवांची कीर्ती आणि पराक्रम सर्वत्र पसरल्यामुळं धृतराष्ट्र मत्सरग्रस्त झाला। दुसऱ्याचं न पाहणं चांगलं याला म्हणायचं मत्सर। अरे त्याचं चांगलं होतं तुला आनंद वाटायला पाहिजे ना, पण त्याचं चांगलं होत असल्यामुळं त्याच्या नावाला महत्व आहे, मला कोण विचारत नाही। म्हणून मनामध्ये जी भावना येते त्या भावनेला मत्सर असं म्हणतात। मद्यते इति सरन अन्य शुभ द्वेषः इति मत्सरः। शास्त्रांनी सांगितलं अन्य शुभ द्वेषः, दुसऱ्याचं शुभ होत असताना मला त्याच्यात द्वेष निर्माण होणं याला काय म्हणायचं? मत्सर असं म्हणायचं। आणि हा मत्सरग्रस्त झाला, त्याला राहावे ना, त्याला राहावे ना, त्याची रात्रीची झोप उडाली। काय करावं या पांडवांचं, माझ्या पोरांना समोर कसं प्रस्थापित करावं? कारण भीमार्जुनाच्या प्रभावामुळं आणि युधिष्ठिराच्या धर्मनिष्ठेमुळं आणि नकुल सहदेवांच्या तीनही पांडवांबद्दल असणाऱ्या प्रेमामुळं सर्वच्या सर्व 5च्या 5 पांडव निर्दोष, जगामध्ये त्यांचीच कीर्ती वाढतीये। उद्या युधिष्ठिराला राजा बनवण्याची संभावना जास्त आहे। काय करावं त्याला कळेना। आणि धृतराष्ट्राने एक अत्यंत मर्मज्ञ असणारा, राजनीती तज्ञ असणारा, अत्यंत मुत्सद्दी असणारा आणि विशेष म्हणजे पांडवांचं अहित चिंतणारा एक कणिक नावाचा ब्राह्मण जो मंत्री होता, त्याला पाचारण केलं रात्री। कणिकालाच का बोलवलं? कारण पांडवांची कणिक कशी तिंबावी असा विचार ह्याच्या मनात आहे। विनोदाचा भाग सोडून देऊ, हा कणिक अत्यंत पाताळयंत्री बुद्धीचा आहे आणि म्हणून कणिकाच्या समोर याने आपलं दुःख व्यक्त केलं। अत्यंत गुप्तपणे कणिकाला बोलवलं। कारण काय आहे, धृतराष्ट्र जरी राजा असला तरी त्याच्यावर लक्ष ठेवणारे भीष्म, द्रोण, कृप आणि विदुर हे 4 इतके महान दिग्गज लोक आहेत की त्यांचा प्रभाव इतका अधिक आहे की धृतराष्ट्राला अशा गोष्टी लपून छपून कराव्या लागतात। म्हणून रात्री अपरात्री या कणिकाला बोलवण्यात आलं आणि कणिकासमोर आपलं दुःख व्यक्त करताना धृतराष्ट्र म्हणतो, या पांडवांचा उत्कर्ष मला सलतो रे, काय करावं कळत नाहीये। त्यांच्याशी गोडी गुलाबीनं राहावं आणि काटा काढावा की प्रत्यक्ष त्यांच्याशी भांडण काढून युद्ध करावं आणि त्यांना संपवावं? तूच मला आता काहीतरी उपाय सुचव। काका आणि पुतण्या कधीपासून चाललंय बघा, रामायणात पण तेच, महाभारतात पण तेच, आता पण जय जय रघुवीर समर्थ। काका आणि पुतण्या काय कळत गडबड।
कणिकानं 89 श्लोक भरतील महाभारतातील एवढं प्रदीर्घ मार्गदर्शन केलेलं आहे पांडवांशी कसं वागावं. इतकं भयंकर मार्गदर्शन. ते जर सांगत बसलो तर इथं तास 1.5 तास लागेल. आपण काय ठरवलंय पहिल्या दिवशी? फक्त कथाभाग बघू संक्षेपात. पण असं काही त्यांनी सांगितलं त्याचा सारांश तुम्हाला सांगतो 2-4 वाक्यामध्ये. तो भावार्थ, याला कणिक नीती म्हणतात बरं. तो भावार्थ असा आहे, पांडू पुत्रांपासून तू स्वतःला आणि तुझ्या मुलांना जपून ठेव. कणिक पहिल्यांदा सांग. एक गोष्ट लक्षात ठेव, पांडुपुत्र हे तुझे पुतणे म्हणजे भ्रातृव्य आहेत. भ्रातृव्य म्हणजे भ्रात्याचे पुत्र. ते तुझे पुतणे आहेत म्हणजेच ते तुझे वैरी आहेत. म्हणजेच ते तुझे वैरी आहेत. आणि म्हणून स्वतःवर पश्चात्तापाची काहीतरी पाळी येईल अशी एकही पाऊल त्यांच्या विरोधामध्ये उचलू नको किंवा त्यांच्या बाजूने उचलू नको. अगदी चलाखीनं वाग आणि मिळेल संधी तेव्हा त्यांचा काटा काढ असं सांगितलं. आणि कणिक निघून गेला. आता कणिकाला काय माहित की असे 100 कणिक एक केले की एक धृतराष्ट्र होतो असा हा पाताळ यंत्र. म्हणून धृतराष्ट्र अत्यंत चिंतित झाला, मत्सरग्रस्त झाला आणि मत्सरानं त्याला पछाडून टाकलं. मत्सराचे सुने, मत्सराचे सुने लाभे वीण दुणे घुमकत से. मत्सराचे सुने, मत्सराचे सुने लाभे वीण दुणे घुमकत. शब्दांकडे लक्ष द्या. सुने याचा अर्थ पुत्र, श्वान. मत्सराचे सुने, मत्सराचे सुने लाभे वीण दुणे घुमकतसे. आपण गुंतले विषयी केकात. पुत्र केकाटत तेच म्हणतात. आपण गुंतले विषयी केकात आपण गुंतले विषयी एकात. मत्सराचे सुने, मत्सराचे सुने लाभे वीण दुणे घुमकताये. मत्सराचे सुने, मत्सराचे सुने लाभे वीण दुणे आपण गुंतले विषयी केकात. आपण गुंतले विषयी केकात. सज्जना भूगत पाठी लागे. सज्जना भूगत पाठी लागे. मत्सराचे सुने, मत्सराचे सुने
लाभे वीण तुमे वो करता है मंतरासे सुने मंतरासे सुने लाभे वीण तुमे वो करता है लाभे वीण तुमे आशेचा तुकडा टाकी तांदूळ बुडे आशेचा तुकडा टाकी तांदूळ बुडे आशेचा तुकडा टाकी तांदूळ बुडी दास म्हणे वेडी जात मंथराचे सुने मंथराचे सुने लाभे वीण तुमे मंथराचे सुने मंथराचे सुने लाभे वीण तुमे लाभे वीण तुमे लाभे वीण महाभारतातला पुत्र रागात म्हणतोय बघा, मत्सर करणारी मनुष्य हा समर्थांच्या लेखी कुत्र्यासारखा आहे. म्हणून माणसानं विचार करावा की मी खरंच कोणाचा मत्सर करत नाहीये ना. त्याच्या मनाने एक गोष्ट घेतली, पांडवांचा काटा काढलाच पाहिजे या बेतामध्ये. आता धृतराष्ट्र समथिंग हॅज टू बी डन. काय करायला? कणिकाच्या नीतीचा प्रभाव त्याच्या मनावर प्रचंड पडला. तो उतावेळ झाला, अस्वस्थ झाला. ज्याप्रमाणे भारत देशाच्या वायव्य दिशेला असणारा आपला एक दुर्दैवानं असणारा शेजारी, जो जसा सदैव भारताबद्दल मत्सरग्रस्त असतो आणि काही ना काही कुरापती काढत असतो, धृतराष्ट्राची अगदी तशीच अवस्था आहे. आणि सुप्रसिद्ध असणारी महाभारतातील चांडाळ चौकडी त्याला बोलवण्यात आलं. दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि कर्ण ही चांडाळ चौकडी आली. हे सुद्धा स्वतःच्या प्रयत्नातून पांडवांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. जिकडं तिकडं गावोगावी पांडवांचंच गुणगान सुरू आहे. लोक म्हणतात, अरे भीम किती बलाढ्य आहे, अर्जुन महापराक्रमी आहे, योद्धा आहे, युधिष्ठिरासारखा धर्म न्याय नीती जाणणारा दुसरा कोणी नाही. हे सर्व परमवीर आहेत, मर्यादा संपन्न आहेत. आणि लोकांच्या मुखातून शब्द बाहेर पडायला लागले ज्याची भीती या धृतराष्ट्राला होती. आणि ते शब्द म्हणजे, आता ह्या आंधळ्या असणाऱ्या धृतराष्ट्राला सिंहासनावर ठेवून काय करायचंय? उतरवा त्याला खाली आणि सर्व गुण संपन्न असणाऱ्या युधिष्ठिराला सिंहासनावरती बसवा. भीमार्जुन हे त्याची बलस्थान आहे. आणि जिकडून तिकडून मागणीचा जोर वाढायला लागला आणि त्या प्रमाणामध्ये धृतराष्ट्राला भय वाटायला लागलं. चांडाळ चौकडीचे चेहरे
पडले. सर्व लोक अस्वस्थ. दुर्योधन धृतराष्ट्राकडे येतो आणि म्हणतो, बाबा, कोणत्या तरी सौम्य उपायानं पांडवांना वारणावतात तुम्ही पाठवा आणि हे राज्य पूर्णपणे माझ्या ताब्यात आल्यानंतर मग पांडवांना परत बोलवा, त्यांचं काय करायचं ते मी बघतो. धृतराष्ट्र म्हणतो, अरे बाबा, ही गोष्ट तर मी किती वेळा विचार करतो, पण उपाय काय? भीष्म, द्रोण, कृप आणि विदुर काय त्यांना सांगावं की जेणेकरून पांडवांना पाठवायला तेही तयार होतील, सहमत होतील. हे सर्व पुरुषश्रेष्ठ पांडवांना वारणावतात जाऊ देणार नाही. दुर्योधन म्हणतो, काय पाखंडी लोक विचार फार करतात बरं का, आणि सज्जन लोक नुसतेच बसून राहतात. तुम्ही म्हणाल, बुवा, तुम्ही पण नुसतेच बसलाय म्हणून तर सज्जन आहे. पाखंडी लोकांचे विचार सतत चालू असतात. दुर्योधनानं तर्क मांडला, बाबा ऐका, तुम्ही भीष्म, द्रोण, कृपा आदी बोलताना भीष्म काय ते कौरव आणि पांडव दोघांनाही समान लेखतात. ते कुरुश्रेष्ठ आहेत, त्यामुळे आम्हा दोघांनाही ते समान लेखतात. ते दोघांचे मध्यस्थ आहेत, त्यांचा फार विरोध होईल असं मला वाटत नाही. दुसरी गोष्ट, अश्वत्थामा माझ्याशी एकनिष्ठ आहे, ही इज माय स्पेशल फ्रेंड. आणि द्रोणाचार्यांचा विचार कराल तर द्रोणाचार्य अश्वत्थामावर इतकं प्रेम करतात, एकुलता एक त्यांचा पुत्र. अश्वत्थामाच्या विरुद्ध जाणं त्यांना शक्य नाही. द्रोणाचार्यांची गोष्ट असे, जिकडं अश्वत्थामा तिकडं द्रोणाचार्य, त्यामुळे त्यांचंही भय नाही. कृपाचार्यांचं विचाराल तर द्रोणाचार्यांच्या विरोधात निर्णय देण्याचं कृपाचार्यांचं सामर्थ्य नाही. विदुरांचं विचाराल तर उदरनिर्वाहासाठी ते पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहेत. जरी विदुर विरोध करतील तरी त्या एकट्याचा प्रभाव पडणार नाही आणि ते आपल्यावर अवलंबून आहे. त्यामुळं आपल्या विरोधात जाणं त्यांना शक्य नाही. बाबा, आता कोणताही विकल्प नको, काहीतरी करा आणि पांडवांना वारणावतात पाठवायची व्यवस्था करा. या आंधळ्याला पण ते पटलं. त्यांनी अमात्यांना बोलवून घेतलं आणि गुप्तपणे अमात्यांना सांगितलं, जिथं जिथं पांडव भेटतील तिथं तिथं सदैव वारणावताचं गुणगान करा. तुम्ही वारणावतात गेला नाही अजून? काय राव, जरा जाऊन या एकदा, बघा तिथलं सौंदर्य, घ्या तिथला अनुभव. तुम्हाला वाटेल हस्तिनापूर काय हस्तिनापूर, वारणावतासारखं जगात दुसरं स्थान नाही. सगळ्या अमात्यांना सांगून ठेवलं. आपल्या मधुर वाणीच्या प्रभावानं आणि विशेष द्रव्याच्या प्रभावानं सर्व अमात्यांना या धृतराष्ट्रांनी आपल्या बाजूला वळवून घेतलं. राजकारण काय असतंय महाभारतातच शिकावं बरं. आणि अमात्य वेळोवेळी पांडवांच्या गाठी भेटी घेत काहीतरी कारण काढून त्यांच्याकडे जा, इतर विषय काढत आणि तो वारणावताचा विषय बरोबर काढत आणि त्यांना सुचवत, त्यासारखं जगात दुसरं कुठलं सुंदर स्थान नाही. इतक्या सुंदर ठिकाणी तुम्ही जायला हवं. आणि काय बोलावं, तिथला तो जो उत्सव आहे ना, माइंड ब्लोईंग म्युझिक, आउट ऑफ द वर्ल्ड. असा उत्सवच नाही जगात कुठं, आणि तुम्ही तो पाहिला नाही आजपर्यंत. बघा, विचार करा. आणि तिथं जर जाल ना, आम्हाला पण बरोबर बोलवून घ्या. आता हे नुसते बोलायच्या गोष्टी. आणि पांडवांच्याही मनामध्ये वारणावतात जायची हळूहळू इच्छा निर्माण व्हायला लागली. का? युधिष्ठिर काकांवर विश्वास ठेवणारे निघाले. आणि ह्या प्रकारच्या काकांवर, असल्या काकांवर विश्वास ठेवणार. धृतराष्ट्रांनी पांडवांच्या अनुकूलतेचा ताबडतोब फायदा उठवला. सर्व कुरुश्रेष्ठांना चुप्प बसवलं. पांडवांना जायचंय म्हणून मी पाठवतोय असं कारण उभं करून
धृतराष्ट्रांनी पांडवांना वारणावताला पिटाळलं. हा शब्द बरोबर आहे. पांडवांना वारणावताला पिटाळलं. युधिष्ठिर म्हणतोय इतर पांडवांना आणि कुंती मातेला सुद्धा काही झालं तरी आपल्याला घाबरण्याचं कारण नाही. विदुर काका आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. आता हे पण दुसरे काकाच आहेत बरं. एक काका बोक्यासारखा आहे, त्याचं नाव आहे धृतराष्ट्र, आणि दुसरा काका खऱ्या अर्थानं काकासारखा. त्यात विदुर स्वस्ती वाचन केलं आणि पांडव वारणावतासाठी निघाले. त्यांचं जायचं ठरलं. तातडीनं विश्वासू मंत्री असणारा पुरोचन, जो दुर्योधनाचा विश्वासू आहे, त्याला हा बोलवून घेतो गुप्तपणे, कळू देत नाही, गुप्तपणे बोलवून घेतो दुर्योधन आणि त्याला सांगतो ही पृथ्वी माझी जशी आहे तशी तुझी सुद्धा आहे. पुरोचनाला सांगतो दुर्योधन, तिचे रक्षण करणं आपल्या दोघांचं कर्तव्य आहे. आणि आपल्या दोघांचे शत्रू महाराजांच्या म्हणजे आंधळ्याच्या आज्ञेनं, धृतराष्ट्राच्या आज्ञेनं वारणावतास पोहोचण्याच्या आधी तू तिथं पोहोच आणि वेशी बाहेर एक ज्वालाग्राही द्रव्यांनी युक्त असणार चौसोपी वाडा पांडवांसाठी निर्माण कर. म्हणजे त्या वाड्यातल्या भिंतीमध्ये इंधन पाहिजे. कसं बनवायचं? भरपूर तेल, भरपूर तूप, वाघ, राळ, सरपण आणि चरबी यांचं मिश्रण केलेली माती तयार कर. आणि त्या व्यतिरिक्त त्या घराच्या कोपऱ्यामध्ये त्वरित ज्वालाग्राही होईल असे पदार्थ लपवून ठेव, त्याचे साठे तयार ठेव. उत्तम गिलावावरून कर, सर्व झाकून टाक. आणि अशा प्रकारे पांडव पोहोचतील त्याच्या आधी हा वाडा तयार पाहिजे. त्यांना त्याच्यातच उतरवायचं. आणि ही मंत्रणा अत्यंत गुप्त आहे. पुरोचनानं वंदन केलं आणि ताबडतोब निघाला आणि कामाला लागला. पांडव निघाल्यानंतर पूज्य अशा ब्राह्मणांनी आक्रोश चालू केला. धृतराष्ट्राला, भीष्माला दूषण द्यायला लागले आणि सर्व पांडवांची स्तुती ब्राह्मण करू लागले. हा सगळ्या गोंधळामध्ये पुढे जात असताना अचानक विदुर तिथे येतात. युधिष्ठिराच्या कानामध्ये म्लेच्छ भाषेमध्ये काहीतरी सांगतात. ती भाषा दोघांनाच येते. अनेक भाषा काय यायला हव्या त्याचं हे महत्वाचं कारण. अनेक भाषा यायला हव्यात. अरे आमच्या आजच्या मुलांना मराठी आणि संस्कृतच येत नाही. बाकीचं बरंच काही इंग्रजी काय बोलतील ते पण अर्धवट. जॅपनीज घेतील कोणी, जर्मन कोणी घेतील. आपल्या भाषा शिकत नाहीत, बाहेरच्या शिकतात. बाहेरच्या शिकू नये असं नाही, आपल्या सोडू नयेत हे महत्वाचं आहे. विदुर काकांनी युधिष्ठिराच्या कानामध्ये म्लेच्छ भाषेमध्ये काहीतरी सांगितलं. म्हणजे चुकून जरी कोणाला कळलं तरी काहीतरी बोलले, पण काय बोलले कळता कामा नये. ही गोष्ट अत्यंत चाणाक्ष असणाऱ्या कुंती मातेला लक्षात आली. दाल में कुछ तो काला है. नाहीतर विदुर युधिष्ठिराला काही विशेष संदेश अशा पद्धतीनं देतील असं वाटत नाही. त्या म्लेच्छ भाषेमध्ये काय सांगितलं? विदुर काका बोलले, युधिष्ठिरा, तुम्हाला जाळून मारण्याची सगळी व्यवस्था दुर्योधनानं केलेली आहे. बघा हेर खातं कसं होतं, विदुरांचं हेर खातं. त्यानंतर इतकं भारीतलं हेर खातं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं, आधीमध्ये कुणाचं नाही. कदाचित चाणक्यरूपी चंद्रगुप्ताचं असेल हेर खातं. कारण राजा हेरांच्या डोळ्यातून पाहतो असं चाणक्यांचं सूत्र आहे. चार चक्षुः राजा, राजाला चार चक्षु, चार म्हणजे हेर, चक्षु म्हणजे डोळे. राजाचे डोळे कोण असतात? त्याचे हेर असतात.
म्हणून ज्या राजाचं हेरखातं तगडं ते राज्य वृद्धिंगत होत. त्या राज्यावर संकट जरी आली तरी त्याचं निराकरण करता येतं. हे लक्षात घ्यायला हवं. काय या विदुरांचं हेरखातं बळकट आहे बघा. त्यांना सगळं षड्यंत्र कळलेलं आहे. विदुर म्हणतात तुम्हाला जाळून आई सकट जाळून मारण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, पण हे तुम्हाला माहिती नाही असं तुम्ही दाखवा. आणि मृगयेच्या मिशानं म्हणजे शिकार करण्याच्या मिशानं अख्खा परिसर पाहून घ्या डोळ्याने. संपूर्ण परिसर पहा. बारीक सारीक गोष्टी तुम्हाला तिथल्या माहिती पाहिजेत. पाय वाटा अन्य सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत. सगळा परिसर हिंडा आणि सायाळीच्या बिळाप्रमाणे एक भुयार खणा की ज्याचं एक तोंड हे तुम्ही राहता त्या घरामध्ये उघडलं पाहिजे आणि दुसरं तोंड थेट वेशीच्या बाहेर जंगलामध्ये उघडलं पाहिजे. असं ज्याला आपण सध्याच्या भाषेत टनल म्हणतो की ज्याच्यातून तुम्ही 6 जण सही सलामत पळू शकाल एवढं मोठं ते हवं. असं तुम्ही तयार करा. स्वतःची आगीतून सुटका करून घ्या. ऐक युधिष्ठिरा, मी स्वतः धर्माचा अंश आहे आणि तू धर्माचा साक्षात पुत्र आहेस यमराजाचा. एका अर्थानं तू माझा आत्माच आहेस, त्यामुळे मला तुझ्याबद्दल खूप प्रेम आहे. माझा विश्वासू सेवक तुला सहाय्य करेल. तिथून इकडे परत न येता तुम्ही देशांतरीच निघून जा. महत्वाचा सल्ला दिला. युधिष्ठिराच्या सर्व काही ध्यानात आलं. वारणावतामध्ये पोहोचले. कुंती मातेनं सगळा प्रकार विचारला कुंती मातेला आणि पांडवांना थोडक्यात सगळं सांगितलं. पांडव वेशीवर येऊन पोहोचले. पांडव वेशीवर आले. सर्व गावकऱ्यांनी स्वागत केलं, कारण त्यांना आधीच सांगण्यात आलं होतं की पांडव येत आहेत. एका तात्पुरत्या घरामध्ये 10 दिवस त्यांनी निवास केला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पांडवांनी त्या ठिकाणी केली जी लक्षात घेण्यासारखी आहे, राजनेत्यांनी लक्षात घेण्यासारखी आहे. आणि ती गोष्ट म्हणजे पांडवांनी ब्राह्मणांपासून शूद्रांपर्यंत प्रत्येकाच्या घरी जाऊन भेट दिली. प्रत्येकाच्या घरी जाऊन भेट दिली आणि त्यानंतर त्यांना शिव नाव असणाऱ्या अशिव अशा म्हणजे अमंगल अशा, नाव शिव आहे पण मुळात अमंगल कार्यासाठी योजले अशा लाक्षागृहामध्ये तुमच्या भाषेत बोलायचं तर शिफ्ट करण्यात आलं. पांडव तिथे जाऊन पोहोचले. भगवंताचं स्मरण सगळे करतात. अरे भीम म्हणतो हे तर ज्वालाग्रही घर आहे, आपण त्या जुन्याच घरात राहूया. युधिष्ठिराने सांगितलं शत्रूला बेसावत ठेवूया, आम्हाला काही माहितीच नाही असं दाखवू, इथंच लक्षपूर्वक राहूया. आणि विदुरांनी सांगितले त्याप्रमाणे गुप्त योजनेनं कार्य करूया. पण जोखीम इतकी मोठी होती, सदैव या पांडवांना भगवंताचं स्मरण होतं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु
विदुरांनी कालांतरानं आपला एक हस्तक पाठवलं आणि या हस्तकानं दूरस्थानापासून चालू करून या लाक्षागृहाच्या दिशेनं एक विवर खण्याला प्रारंभ केला. त्याचबरोबर वाड्यामधून एक विवर बनवायला प्रारंभ केला आणि आरपार असं हे विवर तयार केलं आणि बेमालूमपणे दोन्हीही त्याची तोंड झाकून टाकली. पांडव रोज उशाशी अस्त्र घेऊन झोपत असत. हा पुरोचन असा काय त्याला पेरून ठेवला होता या दुर्योधनानं, तो दारातून हलायला तयार होत नसे, तिथंच बसून राहत असत. आश्चर्य वाटेल आपल्याला, इतक्या भयंकर अशा लाक्षागृहामध्ये पांडव 1 वर्ष राहिलेले. रोज जीवनाशी खेळ, रोज क्षणोक्षणी जीवनाशी खेळ. काय रात्रीच पेटवतील असं नाहीये, सकाळी पण पेटवू शकतील, पेटवणं. पण इतके दक्ष हे पांडव आहेत आणि आईला तर चुकूनही एकटीला सोडत नाहीत. कधी शत्रू काय घालेल सांगता येत नाही. 1 वर्षभर पांडव इथं राहिले. आता मात्र पुरोचनाचा पक्का समज झाला की पांडवांचा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसलेला आहे. त्यामुळे पुरोचन शिथिल झाला आणि हीच संधी असते राजनीतीमध्ये, जो शिथिल झाला त्याला घरी बसवायची वेळ येते. पुरोचन शिथिल झाला. पांडवांनी ठरवलं आपणच घर पेटवून देऊ.
विवर तयार आहे. विदुर काकांचा एकदा का संदेश मिळाला, पेटवायचं नाही ना घ्यायचं. पण 6 प्रेत कशी शोधून काढायची? कारण आपण मेल्यानंतर प्रेत तर सापडली पाहिजे. जर प्रेत सापडली नाही तर घोळ होईल. पांडवांनीच पेटवलं की काय घर, पुरोचनाला जाळलं असं वाटेल. काय उपाय करावा? कुंती इतकी हुशार आहे. कुंती म्हणते, आपण एक ब्राह्मण भोज आयोजित करूया. त्या ब्राह्मण भोजाच्या निमित्तानं ब्राह्मण तर येतील, पण अन्यही लोक येतील. इतर लोक आल्यानंतर त्याचा विचार करू. आणि बरोबर पांडवांसाठी भगवंतानंच की काय, एक आई तिची 5 मुलं पाठवून दिली. हे निषाद आहे आणि निषाद असल्यामुळं त्यांना उत्तम भोजनाचा अनुभव नाहीये. काहीतरी मिळेल जंगलामध्ये असंच पदार्थ खातात. मनसोक्त त्यांना जेवू घातलं. इतकंच नव्हे, वरच्या मजल्यावर बसवण्याची सोय करून टाकली. प्या, पाहिजे तेवढं प्या. आणि तर हे 6 जण म्हणजे त्या निषादांची आई आणि हे 5 निषाद खाऊन पिऊन तर्र झाले आणि तिथंच आडवे झाले. पांडव म्हणाले, हीच संधी आहे. रात्री सोसाट्याचा वारा सुटला आणि भीमसेनानं स्वतःच्या हाताने पहिल्यांदा पुरोचनाच्याच खोलीला पेटवून दिलं. जय जय रघुवीर समर्थ. पुरोचनाच्या खोलीला आग लावली. पुरोचन जळून मरण पावलं हे पाहिल्यानंतर शस्त्रागाराला आग लावली आणि त्यानंतर सर्वांना त्या वाड्याच्या आत असणाऱ्या विवराच्या मुखापाशी सगळ्यांना थांबायला सांगितलं आणि भीमसेनानं एकट्यानं अख्खं लाक्षागृह आतून पेटवून दिलं. अख्खं लाक्षागृह पेटवून दिलं. आपल्या मातेला खांद्यावर घेतलं. नकुल आणि सहदेव यांना बगलेत घेतलं आणि 2 भावांना युधिष्ठिर आणि अर्जुन यांना डाव्या आणि उजव्या हातात धरलं आणि असा वायू वेगात पळत सुटला त्या विवरातून. पांडव धास्तावलेले आहेत, कारण शत्रू आजूबाजूलाही असू शकतो. हा एकटा पुरोचन शत्रू नाहीये. आणि त्याहून भीती अशी आहे, आपल्या वेगापेक्षा अग्नीचा जर वेग वाढला आणि अग्नीनं जर आपल्याला गाठलं तर काय करावं? कारण ते लाक्षागृह इतकं ज्वालाग्राही पदार्थांपासून बनलेलं होतं. त्यामुळं पांडव पळत सुटलेले आहेत भीमाच्या योगानं. आणि धावत धावत हा वायुपुत्र आहे, वायू वेगानं तो धावतोय आणि या सर्वांना घेऊन हा भीम त्या विवराच्या दुसऱ्या कोंडातून बाहेर जंगलात पोहोचला. सगळं मागं पाहिलं तर अक्षरशः आगीचे लोळ उठतायत. गावकऱ्यांना कळलं. गावकऱ्यांनी अरे अरे हे पांडव बिचारे मरण पावले म्हणून दुःख केलं. पुरोचन मेला, बरंच झालं एका अर्थानं, पण पांडव आणि त्यांची माता जिवंत राहायला हवी होती. सर्व लोक विलाप करायला लागले आणि धृतराष्ट्र आणि दुर्योधनाला दूषण द्यायला लागले. सर्व लोक रात्रभर जागे. विदुराचा हस्तक त्या दुसऱ्या बाजूला उपस्थित आहे, कारण विदुरांच्या सांगण्यावरूनच हा उद्योग केलेला आहे. तो हस्तक तिथे उपस्थित आहे. त्यानं बरोबर म्लेच्छ भाषेचा संवाद तुमचा झालेला ही खूण सांगितली आणि युधिष्ठिराला विश्वास बसला की हा विदुरांचाच हस्तक आहे. तो म्हणतो, कक्षघ्न शिशिरघ्नश्च महाकक्षे बिलौकसः न हन्त्येवमात्मानं यो रक्षति स जीवति. जय जय रघुवीर समर्थ. त्या हस्तकानं पांडवांची पुढची सोय करून ठेवलेली आहे. नदीमध्ये एक सुंदर नाव त्यांनी तयार करून ठेवलेली आहे. गंगा नदीमध्ये पांडव या नावेच्या माध्यमातून उतरतात आणि पांडव गंगा पार होतात. विदुरांचा निरोप त्या हस्तकानं जाताना यांना दिला आणि सांगितलं, काही काळ भूमिगतच राहा. ज्या वेळेला विदुर काकांचा संदेश तुम्ही जिथं असाल त्या ठिकाणी मिळेल,
कारण त्यांचे हेर सर्वत्र पेरलेले. त्यांचा संदेश जेव्हा तुम्हाला मिळेल तेव्हाच तुम्ही प्रकट व्हा, तोपर्यंत प्रकट होण्याची चूक करू नका, असा स्पष्ट संदेश विदुरांचा या हस्तकाने दिला आणि तो निघून गेला. भगवंताची ही सगळी कृपा आहे. विदुरांच्या योगानं भगवंतानंच हे कार्य केलं असं समर्थ सांगतात. ऐसे परमसख्य धरिता देवासी लागे भक्ताची चिंता, पांडव लाखा जोहरी जळता, विवरद्वारे काढिले श्रीराम. देव भक्तांचा कैवारी, देव पतितांसी तारी, देव होये सहाकारी, अनाथांचा श्रीराम. देव कृपेचा सागरो, देव करुणेचा जळधरू, देवास भक्तांचा विसरून पडणार नाही श्रीराम. सख्य देवाचे तुटेना, प्रीती देवाची पालटेना, देव कदा पालटेना, शरणागतासी श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जाको राखे साइया, मार सके ना कोई, जाको राखे साइया, मार सके ना कोई, जाको राखे साइया, मार सके ना कोई. पालन बाका करी सके, पालन बाका करी सके, पालन बाका करी सके, जो जग पैरी होए, जो जग पैरी होए. चामुंडा साया मार सके ना कोई, चामुंडा साया मार सके ना कोई. पालन बाका करी सके, जो जग पैरी होए, पालन बाका करी सके, जो जग पैरी होए. जापुरा साया, जापुरा साया, जापुरा के साया. जय जय रघुवीर समर्थ. गावकऱ्यांना हा जळालेला पुरोचन आणि एका स्त्रीचं आणि उरलेल्या 4 पुरुषांची अशी 6 प्रेतं मिळाली. आता तुम्ही म्हणाल स्त्रीचं आणि पुरुषांचं जळल्यानंतर प्रेत काही लक्षात येतं का? ज्यांचा अस्थिशास्त्राचा अभ्यास आहे त्यांच्या लक्षात येईल की स्त्रीचं कंकाल कोणतं आणि पुरुषाचं कंकाल कोणतं. त्यामुळं पांडव आई सकट नक्की मेलेले आहे असा विश्वास केवळ गावकऱ्यांचाच नाही तर धृतराष्ट्र, दुर्योधन म्हणजे ती सगळी चांडाळ चौकडी एवढंच नव्हे, भीष्म, कृप, द्रोण, अश्वत्थामा सगळ्यांचा बसला. फक्त विदुर काकांना खरं काय ते माहिती आहे. धृतराष्ट्राला कळवण्यात आलं पांडव मरण पावलेले आहे. धृतराष्ट्राने खोटा खोटा दुखवटा आपला चेहऱ्यावर बसवून मुखवटा व्यक्त केला आणि त्यांच्यासाठी भरपूर दानं केली. माझ्या गुणवान पुतण्यांसाठी मी अमुक दान करतो, तमुक दान, खूप दिखावा केला. विदुरांच्या सांगण्यावरून तो खुदाई कामगार सगळं थंड झाल्यानंतर, म्हणजे काय, लाक्षागृह पेटलेलं थंड झाल्यानंतर हळूच त्या ठिकाणी जातो आणि वाड्यामध्ये आतल्या बाजूनं जे विवर खणलं होतं ते बेमालूमपणे झाकून टाकतो आणि त्याचं दुसरं तोंड जे जंगलात उघडलेलं आहे ते सुद्धा बेमालूमपणे झाकून टाकतो.
राजनीतीमध्ये कशी कामं करावी लागतात बघा. आणि हे सगळं करून कुरुवंशीयांचा शोक, त्यांच्या उत्तरक्रिया हे सगळं झालं. आणि आता मात्र मनातून चेहऱ्यावर जरी आणत नसले तरी धृतराष्ट्र आणि चांडाळ चौकडी अगदी आतून परम आनंदी अशी आहे. इकडे हे सर्व पांडव नदी पार होतात आणि नदी पार झाल्यानंतर पुढं काय काय घडतं हा सर्व विषय आपण पुढच्या प्रकरणात पाहणार आहोत. तोपर्यंत जय जय गोपाल कृष्ण भगवान की जय, वेदव्यास भगवान की जय, नरनारायण भगवान की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय